हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन सारथी. जे आणि एम एच टी सी ई टीची तयारी झाली सोपी. या सिरीजमध्ये आपण जे मेन्स असं एम एच टी सी ई टीचे पी वाय क्यूज बघतो आहे. याच्यामध्ये आपण प्लेन या टॉपिकचा पी वाय क्यूज बघतो आहे. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट. एक प्लेन आहे जो पास होते 2 पॉईंट्स अँड मेकिंग अन अँगल 45 डिग्री. 45 डिग्रीचा अँगल बनवतो आहे कुणासोबत? एका दुसऱ्या प्लेनसोबत. आता वाचून तर काहीच कळलं नाही, असं प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये क्लिक होणार आहे. मग असं कळलं नाही ना, तोच क्वेश्चन सोपा असतो. जो क्वेश्चन फर्स्ट टाईम रीड केल्यानंतर जास्त कळलेला नसतो तो क्वेश्चन डेफिनेटली इझी असतो. बघा आता हा क्वेश्चन कसा इझी आहे, त्याला इझी करूयात आपण. काय म्हणतं? इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट 1,0,0,0 0,1,0. मग हे 2 पॉईंट या ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी आणि ऑप्शन डीमध्ये सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. फर्स्ट पॉईंट फर्स्ट प्लेनमध्ये सॅटिस्फाय होते, कारण वाय आणि झेड 0,0 हे 0,0 होईल. 1 - 1 0. दुसरा पॉईंट सॅटिस्फाय होते का? येस होतं आहे. 0,1,0 सॅटिस्फाय होतं. तिसऱ्यामध्ये सेकंड पॉईंट सॅटिस्फाय होत नाही, दुसऱ्यामध्ये सॉरी, मग हा कॅन्सल झाला. त्यानंतर थर्ड ऑप्शनमध्ये येस, थर्डमध्ये 1,0,0 बी सॅटिस्फाय होते आणि 0,1,0 पण सॅटिस्फाय होते. येस. देन लास्ट वन पॉईंटमध्ये पण होते सॅटिस्फाय. ठीक आहे, बी गेला आहे. राहिले का आता ए आणि सी. मग काय करतो मी, 2 प्लेनच्या मधला जो अँगल काढायचा फॉर्म्युला असतो तो काय असतो लक्षात घ्या. काय असतं? त्यांच्या नॉर्मलचा वरी काय करायचं? डॉट प्रोडक्ट. आणि खाली त्यांचं काय असतं? इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड असतं. काय जे येईल ते इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड असतं. बघा मी कसं एकदम सिस्टमॅटिक लिहितो आहे. ठीक आहे, जो वेक्टर माहिती आहे ना मला त्याचे, तर वेक्टरचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो? सॉरी, वेक्टरचा बोलतो आहे, प्लेनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो? एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0 हा प्लेन असतो. हे बी आणि सी म्हणजे काय असतात? नॉर्मल असतात. ठीक आहे, ए बी सी म्हणजे नॉर्मल असतात. मग ह्याला कम्पेअर करा. ए बी सी नॉर्मल काय येतात? एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, वायचा कोएफिशियंट 1 आहे, झेड आलाच नाही म्हणजे हा कोण आहे? 1,1,0. आणि ह्याचं मॅग्नेट्यूड किती येते? 2 येते. 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, 1 + 1 2. आता हे खालचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए आहे. ऑप्शन्सचे बघा, ऑप्शनला ह्याच्यासोबत कम्पेअर करा. ऑप्शनला कम्पेअर केल्यावर काय येतं? एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, वायचा कोएफिशियंट 1 आहे आणि झेडचा कोएफिशियंट काय? √2 आहे. म्हणजे 1, 1, √2. ठीक आहे, याला मी मॉड पण जोडतो, मॉड असतो. मग बघा आता हे किती, आणि ह्याचे मॅग्निट्यूड किती येतं? 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, √2चा स्क्वेअर 2. रिपीट, 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, √2चा स्क्वेअर 2, 2 + 1 3, 3 + 1 4. इथं 4 बरं लिहितो आहे मी खाली. कॉस थिटा इज इक्वल टू वरती त्यांचा केला डॉट प्रोडक्ट केल्यावर काय होणार आहे? 1 × 1 1, 1 × 1 1 डिवाइड आणि √2 × 0 0च होईल, नाही दिलं तर चाललं असतं. डिवाइड बाय √4चं स्क्वेअर रूट किती? 2 आणि √2ला √2 ॲज इट इज. मग 1 + 1 किती आला? 2 वरती, खाली काय आलं? 2√2. 2 2 कॅन्सल, किती आलं? 1/√2. आणि कॉसचा कोणता अँगल 1/√2 असतो? 45 डिग्री. यस, करेक्ट, ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक है, सो दिस इज द वे टू सॉल्व दिस क्वेश्चंस. आप ज़्यादा थिंक करेंगे ना तो ये बहुत लेंदी बनते जाएगा. सर नाही, मला इक्वेशनच बनवायचे, मला इक्वेशन बनवून सोडवायचे. ठीक है, तो ये बहुत लेंदी बन जाएगा. ठीक है, तो थर्ड पॉइंट को कंसिडर करना पड़ेगा. ठीक है, ऐसे वैसे आप उसको सॉल्व कर सकते हो. ठीक है, थैंक यू.